5 जुलैला त्रिभाषा धोरणाविरोधात मनसे आणि ठाकरेंचा एकत्र मोर्चा. ठाकरे बंधूंचा एकत्र आणि एकच मोर्चा निघेल. संजय राऊतांकडून ठाकरे बंधूंचा फोटो ट्विट करत मोर्चाची घोषणा. राज ठाकरेंशी फोनवरून झालेल्या चर्चेनंतर सर्वानुमते 5 तारीख ठरली. संयुक्त मोर्चा काढण्यावर संजय राऊतांनी केलं भाष्य. ठाकरे बंधू मनाने एकत्र आलेलेच आहेत. मराठीच्या प्रश्नावर आम्ही एकत्र आहोत. मुंबई आणि मराठी माणसासाठी लढावं लागेल. संजय राऊतांचं सूचक विधान. मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असतील. मराठी मनांकरता हा अत्यंत आनंददायी क्षण. ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर रोहित पवारांचं ट्विट. गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न. ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका. त्यांना मराठी भाषेचं काहीच देणं घेणं नाहीये. सोनावले खडे बोल. पहिली ते चौथीपर्यंत त्रिभाषा सक्ती करणं योग्य नाही. तिथे मातृभाषा महत्वाची, तर 5वी नंतर हिंदी शिकण्यास हरकत नाही. शरद पवारांचं महत्वाचं विधान. नाशिकमध्ये शिवसेना उभाठाला आणखी एक धक्का. महानगर प्रमुख विलास शिंदे शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार. रविवारी पक्षप्रवेश होण्याची शक्यता. शक्तीपीठ महामार्गाला का विरोध होतो हे समजून घ्यावं लागेल. शक्तीपीठ महामार्गाला होत असलेल्या विरोधावरून शरद पवारांनी मांडली भूमिका. बुलडाण्यासह मेहकर आणि लोणारला पावसानं झोडपलं. अनेक शेतांमध्ये शिरलं पावसाचं पाणी. अनेक घरांचीही पडझड.